आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. 1 अख्खी शिमला मिर्च, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ, चीज क्यूब्स आणि 6 लादी पाव. चला तर मग सुरुवात करूया मसाला पाव कसं बनवायचं याच्या प्रिपरेशनला. एक कढाई घेतली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 2-3 चमचे आपण तेल घेतलंय. आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आता आपण कांदा टाकू. आपल्याला कांदा थोडा कलर चेंज होईपर्यंत परतवायचा आहे. जास्तही भाजायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकूया. मी तुम्हाला मगाशी अद्रक लसणची पेस्ट सांगायचं विसरलेले. तुम्हाला हे ऑप्शन आहे. ज्यांना अद्रक लसणची पेस्ट चालत असेल त्यांनी त्याच्यात टाकावी. नसेल हवी असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. आता पुन्हा याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. ही अद्रक लसणची पेस्ट थोडीशी भाजली गेली की मग आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ऍड करू. आता आपण ह्यामध्ये आपले सुखे मसाले ऍड करू. मिरची पावडर, हळद, पावभाजी मसाला, चवीपुरतं मीठ. आता मसाल्याने छानपैकी असं तेल सोडलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करू. आता आपल्या टोमॅटोने पाणी सोडलेलं आहे. या स्टेजला आपण ह्यामध्ये शिमला मिरची ऍड करू. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये फ्लॉवर, पत्ताकोबी किंवा बॉईल करून मॅश केलेला पोटॅटो हे सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता. पण त्विशाला ते बाकीचे काही आवडत नाही म्हणून मी ते पूर्णपणे स्किप केले. मी फक्त शिमला मिरची याच्यामध्ये ठेवलं आहे. झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्ही मॉर्निंगला मुलांना टिफिनला सुद्धा ही रेसिपी देऊ शकता आणि हेल्दी आहे. याच्यामध्ये काय एक्स्ट्रा असे इन्ग्रेडियंट्स नाहीये. आपल्या रोजच्या वेळेनुसार किंवा रोजच्या किराणाच्या यादीमध्ये असलेले सगळे पदार्थ आहेत. आता आपण याला एक 5 मिनिटापर्यंत शिजू देऊ जेणेकरून शिमला मिरचीचा फ्लेवर त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरेल.
हा मसाला आता पूर्णपणे रेडी झालाय. सर्वात आधी आपण हे पाव आहेत ते कट करून घेऊया. आता गरम करण्याच्या आधी आपण याच्यामध्ये चीज ऍड करूया. तुम्हाला चीज हवं असेल तर तुम्ही चीज टाकू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता. सेम प्रोसेस बाकीच्या मसाला पाव सोबतही करूया. भाजण्यासाठी सर्वात आधी आपण पॅनला ग्रीसिंग करून घेऊ. थोडंसं तूप, आणि आता यामध्ये आपले मसाला पाव ऍड करू. छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे. त्याच्यामुळे बटरचा जो टेस्ट आहे तो एकदम खुलून येतो. मी बटर स्किप केलेला आहे. मी त्याच्याऐवजी तूप यूज करते. तुम्ही बटर किंवा तूप किंवा ऑइल तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तुम्ही ते यूज करू शकता. आता वरतून थोडंसं अजून तूप लावूया. आता दुसऱ्या साईडने आपण याला पलटू. पूर्ण घरात खमंग असा वास पसरलेला आहे. मुंबईच्या स्ट्रीट्स वरून चालताना जसा स्मेल येतो, एकदम भूक वाढवणारा तसा स्मेल पूर्ण घरात झालेला आहे. तयार आहे आपला गरमागरम मसाला पाव. वरतून कांद्याने याला गार्निश करूया. मला कांद्यासोबत प्रचंड आवडतो मसाला पाव. तुम्ही नक्की ट्राय करा. भरपूरशी कोथिंबीर आणि अजून थोडंसं चीज. मग कशी वाटली आमची मसाला पावची रेसिपी? तुम्ही आज नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली ती. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.